नमस्कार. नॉलेज बास्केट इंडियामध्ये पुन्हा एकदा माझ्या सगळ्या प्रेग्नंट मैत्रिणींचं 32व्या आठवड्यातल्या प्रेग्नंट मैत्रिणींचं खूप खूप मनापासून स्वागत. या व्हिडिओद्वारे चॅनलवर प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका. या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत 32व्या आठवड्यात तुमच्या बाळाचं वजन किती आहे, उंची किती आहे, त्याच्यामध्ये काय नवीन डेव्हलपमेंट झालेले आहेत, तुमच्यामध्ये कुठली नवीन लक्षणं दिसत आहेत या महिन्यात, या आठवड्यात काय चेंजेस तुमच्यात आणि तुमच्या बाळात झाल्यात आणि तुमच्यासाठी काय स्पेशल टिप्स आहेत, ही सगळी माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. तुम्हाला माहिती आहे आता तुमचं बेबी जे आहे हे पूर्णपणे फॉर्म झालेलं आहे. छान त्याचे लंग्स आणि इतर सर्व अवयव आता तयार आहे. एका व्ह्यूअरने प्रश्न देखील विचारला होता की मॅम बेबी आतमध्ये श्वास घेतं का, तर ॲक्च्युली ते ॲम्निओटिक फ्लुइड इनहेल करतं. आणि हो, ॲम्निओटिक फ्लुइड इनहेल करण्याची त्याची ब्रीदिंग प्रॅक्टिस आता चालू झालेली आहे. मैत्रिणींनो, गंमत सांगते, आता स्किन छान ओपेक म्हणजे भरून आलेली आहे. पूर्वी जशी ती ट्रान्सपरंट होती ना, तशी आता ती राहिलेली नाही. 32वा आठवडा म्हणजे कितवा महिना? 8व्या महिन्यात तुम्ही आहात. आता हा महिना गेल्यावर फक्त 1 महिना उरतो. तुमच्या बेबीचं वजन आता साधारण 1400 ग्रॅम ते 1600 ग्रॅम इतकं झालेलं आहे आणि त्याची उंची देखील 41 ते 43 सेंटीमीटर्स इतकी झालेली आहे. बेबीची डायजेस्टिव्ह सिस्टम आता छान काम करण्यासाठी तयार झालेली आहे आणि बाहेरच्या वातावरणात येण्यासाठी ते प्रयत्न करू लागलेले आहे. त्यासाठी जे प्रॅक्टिसेस लागतात, किकिंग मोशन्स किंवा कुठले कुठले मुवमेंट्स लागतात, ते सगळं आतमध्ये आता ते प्रॅक्टिस करू लागलेलं आहे. आता या आठवड्यापासून ना तुम्हाला खूप इंटेन्स ज्या मुवमेंट पूर्वी फील होत होत्या त्या फील होणार नाही. फक्त टॅपिंग वगैरे अशा हालचाली तुम्हाला फील होतील. 32व्या आठवड्यापासून पुढे कधीही तुमचं बेबी हे हेड डाऊन पोझिशनमध्ये जाऊ शकता. त्यामुळे त्यासाठी देखील तयार राहा. का? कारण बेबीचं जे डोकं आहे ना, ते तुमच्या गर्भाशयाच्या खालच्या भागात व्यवस्थित फिट होऊ शकतं. त्याला ते कम्फर्टेबल होऊ शकतं. म्हणून ते इन्व्हर्टेड पोझिशनमध्ये, जे डिलिव्हरीसाठी योग्य पोझिशन आहे त्याच्यामध्ये आता ते जाऊ शकतं. आता तुमच्या बेबीचे, तुमच्या बाळाचे रेग्युलर वेकअप आणि स्लीपिंग सायकल्स तयार झालेले आहेत. उठण्याच्या झोपण्याच्या वेळा त्याच्या फिक्स झालेल्या आहेत. यापूर्वी आपण बऱ्याचदा ब्रॅक्स्टन हिक्स कॉन्ट्रॅक्शन्सबद्दल बोललो होतो, ज्या फेक कळा असतात, म्हणजे ज्या कळांसारख्या वाटतात पण खऱ्या लेबर पेन किंवा खऱ्या प्रसूती कळा नसतात. अशा पद्धतीच्या कळा आता इथून पुढे जाणवू शकतात. खऱ्या प्रसूती कळा कशा असतात यावर एक छानसा व्हिडिओ चॅनलवर आहे, तो बघण्याचं मी नेहमी इन्सिस्ट करते. त्याचप्रमाणे डिलिव्हरी स्टोरीज देखील आहेत माझ्या, त्या देखील नक्की बघा. आपल्या रेग्युलर प्रोसेसमध्ये, रेग्युलर चेकअपमध्ये डॉक्टर आपल्याला जे अल्ट्रासाऊंड करतात ते गरजेचे आहेत. परंतु फूड आणि ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनने फन म्हणून अल्ट्रासाऊंड करणं हे चुकीचं सांगितलेलं आहे. आता तुमची लक्षणं आपण बघूया. इथून पुढे तुमचा कॉन्स्टिपेशनचा त्रास वाढू शकतो, कारण पोट भलं मोठं झालेलं आहे. आतड्यांना जी जागा हवी असते ती कमी झालेली आहे. आतडे अगदी संकुचित झालेले आहेत. त्यामुळे कॉन्स्टिपेशन होऊ नये म्हणून छान व्यवस्थित योग्य प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे. गरोदरपणात किती, कोणत्या वेळेला पाणी प्यायला पाहिजे याविषयी छानसा व्हिडिओ आहे, तो देखील नक्की बघा. तसंच मी तुम्हाला पूर्वीही सांगितलं आहे, 3rd ट्रायमिस्टरमध्ये डॉक्टरांनी काही तुम्हाला एक्सेप्शनल सांगितलं नसेल तर नक्की तुम्ही 45 मिनिटं वॉक करणं तुम्हाला कॉन्स्टिपेशनच्या त्रासापासून वाचवू शकतं. चक्कर येणं, अशक्तपणा वाटणं, गरगरणं हे स्वाभाविक आहे, कारण बाळाची वाढ खूप झालेली आहे. इतक्या वजनाला आपली बॉडीही कधी सरावलेली नसते आणि अशाचसाठी थोडेसे क्रॅकर्स, चिप्स किंवा प्रोटीन बार, घरी केलेले ड्रायफ्रूटचे लाडू वगैरे जवळ असणं गरजेचं आहे. थोडंसं डिझी वाटलं किंवा थोडीशी गरज वाटली की पटकन तुम्ही हे तोंडात घालू शकता. इथून पुढं स्ट्रेच मार्क्स ही गर्भाशयातली त्वचा ताणल्यामुळे दिसणं नॉर्मल आहे. स्ट्रेच मार्क्स दिसू शकतात. आता या स्ट्रेच मार्क्सचा त्रास होतो म्हणून खूप खऱ्या खाजवू नका, नखे लावू नका. यामुळे इन्फेक्शनच होईल किंवा तुम्हाला जास्त त्रास होईल. बेटर आहे अंघोळीच्या पूर्वी तुम्ही मसूर डाळीचं पीठ आणि तेल एकत्र करून त्याचा छान लेप लावा आणि त्यानंतर पोट अंघोळ करताना धुवा. त्याचप्रमाणे खूप खाज येत असेल तर थोडंसं तुम्ही सॉफ्ट लोशन लावू शकता, अँटीज क्रीम लावू शकता किंवा कुठलंही तेल, खरं तर पॅराशूट, साधं खोबरेल तेल लावून मसाज केला तरी देखील तुम्हाला शांत आणि गार वाटणार आहे. कॅल्शियमचा पुरवठा कमी झाला तर लेग्समध्ये, मॅग्नेशियमचा पुरवठा कमी झाला तर लेग्समध्ये क्रॅम्प्स येणं, स्पाझम येणं, गोळा येणं, मसल्समध्ये स्पाझम येणं नॉर्मल आहे. म्हणून मॅग्नेशियम, कॅल्शियम सोर्सेस व्यवस्थित आपल्या आहारातून जात आहेत की नाही हे बघणं देखील महत्त्वाचं आहे. काही जणींना मूळव्याधीचा त्रास लागू शकतो किंवा शौचाला त्रास होऊ शकतो. अशा वेळेला आईस पॅड्स घेणं, खूप वेदना होत असतील तर
तुम्ही आईस पॅक लावणं किंवा थोडासा शेक घेणं या गोष्टी करू शकता. तात्पुरत्या वेदना बऱ्या होऊ शकतात. आता तुमचे जे ब्रेस्ट आहेत ते मोठे मोठे होऊ लागले आहेत, त्याच्यामध्ये मिल्क सिक्रेट होऊ लागलं आहे. तर एक कोलेस्ट्रॉल नावाचा पदार्थ ब्रेस्टमधून लीक होणं हे देखील नॉर्मल आहे. ब्रेस्टमधून काही पिवळट पांढरट पदार्थ जात असेल तर हे नॉर्मल साईन आहे. आता या आठवड्यासाठी टिप मी तुम्हाला सांगते. प्रीनेटल योगा जरूर करा. त्याचप्रमाणे टिल्टेड पेल्विक योगा करणं, सेतुबंधासन, कंधरासन करणं हे तुमच्यासाठी सेफ आहे. परंतु तुमच्या डॉक्टरांना तुम्ही विचारणं देखील गरजेचं आहे, कारण तुमची स्पेसिफिक कंडिशन मला माहीत नाही. त्यामुळे योगाचा सपोर्ट घ्या, वॉकिंग करा, कामं करा शक्य असेल तर, आणि छान हलकं फुलकं राहा. व्यवस्थित आहार घ्या. खूप भरपेट आहार एका वेळी घेऊ नका ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होईल. नियमित वॉकिंग करा, श्वासोच्छ्वासाचा अभ्यास करा. प्रसूती कळा कशा असतात हे शिकून घ्या. प्रसूतीसाठी सकारात्मक दृष्टीने तुम्हाला कसं सामोरं जाता येईल यासाठी माइंड प्रिपेअर करा. मानसिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी योगा, ध्यानधारणा, प्राणायाम या गोष्टींची अत्यंत आवश्यकता आहे. स्क्रीनपासून शक्यतो तुम्ही दूर राहा, म्हणजे झोप देखील छान 7-8 तासांची, 9 तासांची सलग झाली की मग तुमचं आरोग्य देखील छान राहील. तसेच आता डोळे देखील ड्राय होऊ शकतात, म्हणून अधूनमधून पाण्यात डोळे बुडवणं, पाण्यात डोळ्यांना मॉइश्चराईज ठेवणं, डोळे स्वच्छ करणं हे देखील गरजेचं आहे. या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या. आशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. या संदर्भात कुठलेही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रेग्नंट मैत्रिणींबरोबर शेअर करा. चॅनलवर खूप साऱ्या प्रेग्नन्सी रिलेटेड आणि डिलिव्हरी रिलेटेड तसेच पोस्ट प्रेग्नन्सी रिलेटेड व्हिडिओज आहेत, प्लेलिस्ट मी बनवलेले आहेत, त्या देखील नक्की व्हिजिट करा. त्यामध्ये खूप सारे उपयुक्त व्हिडिओज तुम्हाला मिळतील. प्रेग्नन्सीचा हा उरलेला थोडासा काळ छान सकारात्मक राहून एन्जॉय करा, आनंदी राहा, स्वतःला वेळ द्या, एक्सरसाइज करा. स्टे हेल्दी, स्टे हॅपी अँड स्टे कनेक्टेड विथ नॉलेज बास्केट इंडिया. थँक्यू.